हाय फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा रोज रोज भाजी पोळी डाळ भात खायचा कंटाळा येतो आणि करायचा सुद्धा कंटाळा येतो. आपल्याला वाटतं की आपण वेगळं काहीतरी बनवावं. तर नक्कीच ह्या हिवाळ्यात तुम्ही अशी रेसिपी नक्की बनवा. कारण की आपण आज अशी रेसिपी बनवतोय तर खेडेगावात नेहमीच केली जाते आणि आवडीने सर्वजण खातात. तर मी काय केलं माहिती का, एक अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं. जर तुरीची डाळीचीच आवडत असतील तर तुम्ही 1 वाटी तुरीची डाळ घेऊ शकतात. नाही वापरले तरी चालेल मुगाची डाळ, पण आम्ही मुगाची डाळ वापरतो तुरीची डाळीचा त्रास होत असल्यामुळे. तर अशा पद्धतीने छान मी 3 पाण्याने धुवून घेतली आहे. तर आता एक कुकरमध्ये टाकून घेते आणि 1 तांब्या पाणी शिजायला टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने बघू शकता. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. तर 1 तांब्या पाणी टाकून घेतलं अशा पद्धतीने. आता त्याच्यात आहे ना तेल टाकून घ्यायचं, हिंग टाकून घ्यायचा शिजण्याच्या वेळेलाच आणि त्याच्यानंतर हळदसुद्धा टाकून घ्यायची आणि छान कुकर लावून घ्यायचा आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने 4 शिट्ट्या घेऊन एकीकडे आपण ना डाळ शिजायला टाकली. आता आपण ना चकुल्यांसाठी ना मस्त अशी पीठ मळून घेणार आहोत. तर मी काय केलं, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, चवीपुरतं मीठ घेतलं, हळद घेतली, ओवा घेतल्या, जिरं घेतलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने. तर मिक्स करून झाल्यानंतर हे पीठ मस्त असं घट्टसर मळून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने मी घट्टसर मळून घेते. तर आपल्याला थोड्या वेळाला रेस्ट करायचं ठेवायचं आहे म्हणून. तर आता थोडंसं तेल टाकून छान परत मळून घ्यायचं व्यवस्थित. एकजीव होईपर्यंत छान असं पीठ मळून घ्यायचं आणि पोळींच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसरच पीठ मळून ठेवायचं आहे, कारण आपण 15 मिनिटासाठी त्याला बाजूला ठेवून देणार आहोत. आता डाळ आपली 4 शिट्टींमध्ये छान अशी तयार झालेली शिजून. तर आपण ना आता गॅसवरती मस्त अशी फोडणी देऊन घेऊया. तर गॅस चालू केला, पॅन ठेवला, पॅनमध्ये तेल टाकून घेतलं. तर मोहरी टाकली, मोहरी तडतडल्यानंतर ना जिरं टाकले, जिरं फुलल्यानंतर ना छान असं ठेचून घेतलेला लसूण घातला, हिरवी मिरची टाकून घेतली. तुम्हाला हिरवी मिरची आणि लाल तिखट जरी आवडत असेल दोन्ही अर्धे अर्धे टाकले तरी चालतात. तर मी टोमॅटोसुद्धा टाकून घेतला. 2 मिनिटासाठी कमी गॅसवरती फोडणी अशी चुरचुरीत होईपर्यंत फोडणी अशी देऊन घेतली, बघू शकता. त्याच्यानंतर मी जे डाळ आपण शिजवली होती ती टाकून देणार आहोत आणि 1 तांब्या पाणी वरून टाकून घेणार आहे. छान असं वरणासारखीच फोडणी द्यायची आहे. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. छान 1 तांब्या पाणी टाकून घेतले, व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. आता छान अशी उकळी फुटू द्यायची आहे. तर चवीपुरते मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं. आता उकळी येईपर्यंत बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आपल्या वरणाला. तर आता आपण पोळी इकडे एका साईडला अशी छान पोळी लाटून घ्यायची, ज्या आकारात आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये. तर मी इकडे छान असं चकुल्या पाडून घेते अशा पद्धतीने, बघू शकता. अगदी छोट्याही नाही, अगदी मोठ्याही नाही आणि जाडही नाही, मीडियमच साईज मध्ये आपल्याला चकुल्या करायच्या आहेत. जास्त बारीक झाल्या तर ना गाळ होऊन जातात वरणामध्ये, कारण शिजायला त्याला 15-20 मिनटं लागतातच. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चकुल्या कापून घ्या. बघू शकता छान अशा आपल्या चकुल्या कापून झाल्या. आता आपण वरणसुद्धा उकळले त्याच्यात टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी चकुल्या वरणात टाकून घेतलेले आहे. आता मी हे चकुल्या 15 मिनटासाठी ना छान शिजून घेणार आहे. 15 ते 20 मिनटासाठी आपण हे चकुल्या शिजून घ्यायच्या. वरून शिजल्यानंतर आहे ना थोडीशी कोथिंबीरसुद्धा छान अशी टाकून घेतली. तर अशा पद्धतीने आज चकुल्या बनवलेल्या आहेत. तुम्हालासुद्धा आवडतात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघू शकता बघता क्षणी खाण्याची इच्छा होते. अशा पद्धतीने आज आपण चकुल्या बनवलेल्या आहेत आणि तुपासोबत गावरानी तुपासोबत 1 नंबरच लागतात. गुळाचा वापरसुद्धा करू शकतात तुम्ही, गोडसुद्धा करतात. थँक्यू.